मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपात महावंदे परमानंद माधव. मित्रांनो, आज गाडीत बसता बसता एक कल्पना सुचली आणि असं वाटलं की आपण श्रीमद भगवद्गीतेतील तिसरा जो अध्याय आहे कर्मयोग, तो कर्मयोग आपण आपल्या बुद्धीच्या कोतीनुसार सांगितला पाहिजे. कारण श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये सांगतात की जो माझा गीतेचा प्रचार आणि प्रसार करतो तो भक्त मला प्रिय असतो. आणि म्हणून आपण कोणालाही प्रिय न होता आपण केवळ भगवंताला जरी प्रिय झालो तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं. आणि म्हणून या संसारामध्ये जीवन जगत असताना, या सांसारिक जीवन जगत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना, या मॉडर्न युगामध्ये जीवन जगत असताना, या मोबाईलच्या दुनियेमध्ये जीवन जगत असताना, या आभासी दुनियेमध्ये जीवन जगत असताना, या स्पर्धेच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला सातत्याने जे दुःख आहे, दुःख सहन करावं लागतं. अनेक जण संघर्ष करतात, संकटामध्ये सापडतात, काही डिप्रेशन असतात, ताणामध्ये असतात, तणावामध्ये असतात, काळजीमध्ये असतात, चिंतामध्ये असतात, भयभीत असतात, ते एन्झायटीमध्ये असतात, चिंतित असतात. आणि म्हणून या सर्व गोष्टीला कुठेतरी बाजूला ठेवायचं असेल, ताण तणाव, डिप्रेशन, चिंता, काळजी, भय, भीती, अस्वस्थता, त्याला कुठेतरी बाजूला ठेवायचं असेल तर आपल्याला स्पिरिच्युअल नॉलेज, आध्यात्मिक नॉलेज घेणं खूप गरजेचं असतं. त्याशिवाय मनाला संतुष्टी प्राप्त होऊ शकत नाही, त्याशिवाय चित्तामध्ये समाधान मिळू शकत नाही. कारण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन क्रीडा करे. रात्रंदिवस आपल्या मनामध्ये युद्ध चालू आहे. पैशाचं चालू आहे, सत्तेचं चालू आहे, संपत्तीचं चालू आहे, मुलाचं चालू आहे, कुटुंबियाचं चालू आहे, आपल्या कामाविषयी चालू आहे, सगळ्याविषयी युद्ध चालू आहे. परंतु त्या युद्धाला कुठंतरी थांबवायचं असेल तर आपल्याला आध्यात्मिक नॉलेज, स्पिरिच्युअल नॉलेज खूप गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला सांसारिक मनुष्य आहेत, जे आपण संसार करतो, या मृत्यू लोकांमध्ये आपण आलो आहेत, त्याच्यामध्ये जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना आपल्याला कर्म हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कर्म आपल्याला सातत्याने करावे लागत असतात आणि म्हणून त्याच्यासाठी कर्मावरच आजचा जो भगवंताने तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलेला आहे तो कुठेतरी आपण शेअर केला पाहिजे असं वाटलं. आणि म्हणून आपण ही 30-40 मिनटं जर आपण दिली तर 100% आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाला कलाटणी मिळू शकते. 3 तासाचा मूव्ही बघायला गेलं तर आपण 3 तास उठत नाही, तिथं एन्जॉय घेतो. परंतु भगवद्गीतेचा जो विषय आहे, आध्यात्मिक विषय आहे, जो देवी देवतांचा विषय असतो, त्या ठिकाणी आपण वेळ देत नाही. परंतु त्या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने वेळ दिला तर मनाला संतुष्टी 100% लागणार म्हणजे लागणार. म्हणून आजचा जो 30-40 मिनटाचा कर्मयोग आपण सांगणार आहोत, त्याच्यासाठी आपण, माझी अपेक्षा आहे की आपण तो 100% ऐकताल आणि आपल्या संसारामध्ये इम्प्लिमेंट करताल, आत्मसात करताल, आचरणात आणताल आणि जीवनामध्ये कुठंतरी जीवन हे सुखी, समृद्ध, यशस्वी, विकसित, वेगवान आणि सुरळीत बनवण्याचं काम 100% कर्मयोग आपल्याला सांगेल. कारण ते सांगण्याचं नियोजन माझं नाही, ते सांगण्याचं नियोजन भगवंताला, श्रीकृष्ण भगवंताला कुठेतरी वाटलं असेल की हाच भक्त माझा प्रचार आणि प्रसार करू शकतो, हाच भक्त, जी माझी भगवद्गीता आहे, ज्या माझ्या मुखातून आलेली जी गीता आहे ती गीता हाच भक्त सांगू शकतो, भाऊसाहेब शेलारच सांगू शकतो. म्हणून मला भगवंतानं सिलेक्ट केलेलं असेल. मी भगवंताला सिलेक्ट केलेलं नाही, भगवंताने मला सिलेक्ट केलेलं असेल. म्हणून ती गीता सांगण्याचं कुठंतरी फुल नाही फुलाची पाकळी प्रयत्न असतो. ते भगवंताने मला सिलेक्ट केलेलं आहे, मी भगवंताला सिलेक्ट केलेलं नाही. तर भगवंताने मला त्या परीक्षेत पास केलेलं आहे, सिलेक्ट मी झालेलो आहे. त्याच्यामुळे ते भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार करणं मी माझं परम कर्तव्य समजतो. तर आपण 100% हा व्हिडिओ पहा, आपल्या जीवनाला कलाटणी मिळून जाईल. कर्मयोग सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला कर्म कोणालाही चुकत नाही. कर्माचं बी जेव्हा आपण पेरतो, मग ते आपल्या विचाराद्वारे असेल, आपल्या कल्पनाद्वारे असेल, आपल्या भावनाद्वारे असेल, आपल्या विश्वासाद्वारे असेल, आपल्या ॲक्शनद्वारे असेल, कर्माचं बी पेरलं
की त्याचं फळ आपल्याला उपभोगायला भेटतं म्हणजे भेटतं. ते ह्या जन्मामध्ये असो, पुढच्या जन्मामध्ये असो, 10 दिवसाने असो, 20 दिवसाने असो की 10 वर्षाने असो, ते आपल्याला भेटतं म्हणजे भेटतं. कर्मातून मुक्तता कोणालाही होत नाही. कर्म असं असतं की एखादी गाईचा कळप असतो आणि त्या गाईच्या कळपामध्ये त्या गाईचं एखादं बछडं असतं. ते कळप खूप मोठा असतो, परंतु ते बछडं आपल्या आईला सापडतं बरोबर त्या आईकडेच येतं. तशा प्रकारे कर्म आपण एकदा पेरले की ते आपल्याला सापडत आपल्याकडे येतातच. ते चांगले कर्म असो किंवा वाईट कर्म असो, म्हणून कर्म जीवनामध्ये करावेच लागतात. त्याच्यापासून मुक्तता आपल्याला मिळत नाही. म्हणून मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे. तुम्ही एक 30-40 मिनटं आपल्या जीवनामध्ये द्या. संध्याकाळी द्या, निवांत ऐका. कामाच्या बिझी शेड्यूलमध्ये नाही वेळ भेटला, 100% 9-10च्या पुढे ऐका. तो माइंडमध्ये जाईल आपल्या आणि ते आत्मसात करू. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्व भक्तांचे मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंताने काय सांगितलं होतं की आत्मा आणि परमात्मा, आत्मा आणि शरीर. ज्यावेळेस अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व पत्करलं आणि नंतर मग भगवंताने सांगितलं की आत्मा काय आहे आणि शरीर काय आहे. आत्मा आणि शरीर याच्यातील मूलभूत अंतर भगवंताने स्पष्ट करून सांगितलं होतं की आत्मा हा शाश्वत आहे, सनातन आहे, पुरातन आहे, अच्युत आहे, अमर आहे, अविनाशी आहे, अव्यय आहे, निरंतर आहे. तो आत्म्याला कोणी कापू शकत नाही, आत्म्याला कोणी भिजवू शकत नाही, आत्म्याला कोणी तोडू शकत नाही, आत्म्याला कोणी सुकवू शकत नाही, आत्म्याचे कोणी तुकडे करू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकहा न चैनम क्लयदयत्या पुन्हा सोशियती मारुता. आत्म्याला कापू शकत नाही, तोडू शकत नाही, भिजू शकत नाही, सुकू शकत नाही, आत्म्याला काहीच होऊ शकत नाही. आत्मा हा निरंतर आहे. शरीर नश्वर आहे, शरीराचा नाश होतो, आत्म्याचा नाश होत नाही. म्हणून आपल्याला पहिले तर आपल्या मृत्यूची भीती निघून गेली पाहिजे की आपण एक आत्मा आहोत. हा मांसाचा गोळा आहे, हे शरीर आहे. जसं एखादा जुनं वस्त्र असताना त्या जुन्या वस्त्राचा त्याग करून आपण नवीन वस्त्र परिधान करतो, तशा प्रकारे आपण ज्यावेळेस मृत्यू पावतो त्यावेळेस आपण लगेच दुसऱ्या भौतिक देहामध्ये प्रवेश करत असतो. नवीन वस्त्र आपण घेत असतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराचे स्वीकाराचे चैतन्यनाथ. नवीन वस्त्र परिधान करत असतो. आत्मा मरत नाही. हे भगवंतानं दुसऱ्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. का? की आत्मा शाश्वत आहे, आत्मा मरत नाही, शरीर नाशवान आहे. भगवंताने परत दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की आपण कोणताही हेतू धरून कर्म करायचे नाहीत. कारण आपण जर हेतू धरून कर्म केलं तर त्याच्या वाट्याला आपल्याला दुःखच येतं. फळाची अपेक्षा कधी करायची नाही. कर्म करायची ते भगवंताला समर्पित करायचे, संलग्न करायचे, एकरूप करायचे भगवंताशी. ते कधीही फळाच्या अपेक्षा धरून करायचे नाही. कारण फळाच्या अपेक्षा जर धरल्या आपण आणि ते जर आपल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, मोह, लोभ आपलं जर पूर्ण झालेलं नाही, जे आपल्या मनामध्ये इच्छा आहेत ते जर आपल्या पूर्ण झाल्या नाहीत, फळाच्या अपेक्षा जर धरून केलं आणि ते फळ जर आपल्याला त्याच्यापासून मिळालं नाही तर आपण 100% दुःखी होतो. मग दुःखच वाटायला येतं. म्हणून अनासक्त होऊन आपण कर्म केलं पाहिजे. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानं सांगितलं कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्माची अपेक्षा करायची, म्हणजे फळाची अपेक्षा करायची नाही. आणि तिसरं म्हणजे भगवंतानं सांगितलं की आत्मसाक्षात्कारी पुरुषांची लक्षणं काय असतात. दुसऱ्या अध्यायामध्ये तो पुरुष, तो जीव कसा असतो, आत्मसाक्षात्कारी पुरुष कसा असतो, तर तो यश आलं तर दुःखी होत नाही, यश आलं तर हर्षोल्लासित होत नाही आणि अपयश आलं तर दुःखी होत नाही. तो यश आलं, अपयश आलं, जय मिळाला, पराजय मिळाला, लाभ झाला, हानी झाली, दुःख आलं, सुख आलं, गरिबी आली, श्रीमंती आली, अपमान झाला, मान मिळाला, तो ह्या सर्व गोष्टीकडे समदृष्टीने पाहतो, समचित्ताने पाहतो, समभावाने पाहतो. त्याला माहिती असतं की ही सगळी योजना त्या सृष्टीचा रचयिता जो आहे, जो अधिपती आहे, अधिष्ठदाता आहे, अधिदैवत आहे, आदियज्ञ आहे, आदिभूत आहे, या सृष्टीचा जो स्वामी आहे, जो सृष्टीचा मालक आहे, त्याची योजना आहे. जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे, जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे, जे झालेलं आहे ते सुद्धा चांगल्यासाठी झालेलं आहे. ही समदृष्टी त्या मनुष्यामध्ये असते. म्हणून तो आणि मग तो आत्मसाक्षात्कार पुरुषाची ती लक्षणं असतात की तो प्रत्येक गोष्ट समभावाने, समचित्ताने, समदृष्टीने पाहत असतो. हे 3 दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानं सांगितलं. आता याच्यामध्ये आपले 10 मिनिटं गेली. आता पुढचा जो विषय सांगितला की भगवंताने कर्माची जी अपेक्षा ठेवून कधी कर्म करायचे नाही.
तर बुद्धियोगाने कर्म करायचे असं भगवंताने 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं की तू बुद्धी जागेवर ठेवून कर्म कर. कर्मापेक्षा, सकाम कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीने तू काम कर. तर अर्जुन श्रीकृष्ण भगवंताला म्हणाला की मी बुद्धीनेच काम करतो ना, मी बुद्धीनेच, मला वाटतं की यांच्यासोबत युद्ध करून मी भिक्षा मागितली, बरं हे मी माझ्या बुद्धीनेच काम करतो. तू भगवंत स्मित हास्य करतात, अरे म्हणतात तू हे आत्मा आहेत यांना मार, उठ आणि युद्ध कर. परंतु भगवंत सांगतात की तू हे बुद्धीने काम करत नाही, तर बुद्धीने काम कर. कारण आत्मसाक्षात्कारी होण्याकडे ज्यांचा कल असतो ते 2 प्रकारे आत्मसाक्षात्कार होऊ शकतात. आत्मसाक्षात्कारी म्हणजे काय, की आपल्याला आपलं सत्य स्वरूप कशाने जाणता येईल, आपण कोण आहोत, आपण कुठून आलेलो आहोत, आपल्याला कुठं जायचं आहे, जीव म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, काळ म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय, हे ज्याला जाणून घ्यायचे ते कोणत्या प्रकारे जाणून घेतात स्वतःला. तर 2 मार्ग असतात जाणून घेण्याचे. 2 मार्ग कोणतं, एक तर आपण ज्ञानसंपन्न झालं की 100% आपल्याला ते कळतं, किंवा आपण भगवंताच्या भक्तीमध्ये विलीन झालं पाहिजे. आपल्याला भगवंताच्या भक्तीद्वारेच आपल्याला भगवंत कळू शकतात, या सगळ्या गोष्टी कळू शकतात. म्हणून 2 प्रकारचे वर्ग असतात. ते आत्मसाक्षात्कारी होण्याकडे त्यांचा कल असतो. काय तर ते एक तर ज्ञानाने आत्मसाक्षात्कारी होतात. म्हणून आपण कंटिन्यू जीवन जगत असताना ज्ञान संपन्न असलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि एकतर आपण हे जे ब्रह्मांड आहे, हे जे प्रकृती आहे, हे नेचर आहे, युनिवर्स आहे, ही जी सृष्टी आहे, ह्या सृष्टीशी समर्पित झालं पाहिजे, ह्या भगवंताशी कनेक्ट झालं पाहिजे. तेव्हा आपल्याला ज्ञान मिळू शकतो. तेव्हा आपण भगवंताशी ज्यावेळेस कनेक्ट होऊ तेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. आपल्याला आपलं सत्य स्वरूप कळू शकतं. केव्हा कळू शकतं, जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होईल तेव्हा. आणि आपण भगवंताला जाणून घेतल्यावरच ह्या 2 गोष्टी आपल्याला कळू शकतात. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत सांगत होते की तू बुद्धीने काम कर. बुद्धी तुला केव्हा फुटेल बुद्धी, तर तुला ज्ञान मिळवावं लागेल, ज्ञान संपन्न व्हावं लागेल. आणि दुसरं म्हणजे तुला भगवंताशी समर्पित व्हावं लागेल, भगवंताच्या दिव्य प्रेममयी भक्तीमध्ये विलीन व्हावं लागेल. 2 प्रकार जर तू आत्मसात केले तर 100% तू बुद्धीने काम करशील. म्हणून आपल्याला जर बुद्धीने काम करायचं असेल तर पहिलं तर आपल्याला ज्ञान मिळावं लागेल, आणि दुसरं म्हणजे आपल्याला भगवंताशी कनेक्ट व्हावं लागेल. भगवंताशी कनेक्ट व्हावं लागेल म्हणजे भगवंताच्या पुढे जाऊन आपल्याला दिवसभर त्याच्या पुढं माथा टेकून बसवं नाही लागायचं. तर हे जे निसर्ग आहे, जे ब्रह्मांड आहे, हे जे विश्व आहे, प्रकृती आहे, नेचर आहे, युनिवर्स आहे, ह्याच्यानुसार कर्म करावं लागतील. निसर्ग नियमानुसार वागावं लागेल. निसर्गाचा नियम काय सांगतो याच्या पद्धतीने वागावं लागेल आपल्याला. तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजे भगवंताशी कनेक्ट व्हायचं म्हणजे भगवंताच्या समोर जाऊन, एखाद्या मूर्तीसमोर जाऊन किंवा एखाद्या प्रतिमेसमोर जाऊन दिवसभर बसायचं नाही, त्याच्याशी कनेक्ट. तर आपल्याला निसर्ग नियमानुसार वागावं लागेल. निसर्ग, ब्रह्मांड, विश्व, प्रकृती, नेचर, युनिवर्स हेच भगवंत आहे. हेच पंचतत्व जे आहेत, जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश, हे जे पंचतत्व आहेत हेच भगवंत आहेत. पहिलं तर हे समजून घेतलं पाहिजे की आपण यांना जे पडतंय तसंच वागावं लागेल. निसर्गाला जे पडतंय, निसर्गाचा नियम काय सांगतो त्याच्यासारखं वागावं लागेल. निसर्ग नियमाच्या विरुद्ध वागायला गेले की कर्माचं फळ आपल्याला 100% मिळतं. म्हणून आपल्याला एकतर ज्ञान संपन्न व्हावं लागेल आणि निसर्ग नियमानुसार वागावं लागेल, भगवंताशी कनेक्ट व्हावं लागेल. तेव्हा आपण जीवन सुरळीत जगू शकतो. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत सांगत होते की तू ह्या 2 प्रकारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकतो. आपण सुद्धा आत्मसाक्षात्कार जर व्हायचं असेल आपल्याला तर आपल्याला ज्ञान मिळवावं लागेल, आणि दुसरं म्हणजे निसर्ग नियमानुसार वागावं लागेल, भगवंताशी कनेक्ट व्हावं लागेल, भगवंताशी एकरूप व्हावं लागेल, संलग्न व्हावं लागेल, समर्पित व्हावं लागेल भगवंताला. म्हणून भगवंत सांगतात की आता तुला 2 हे प्रकाराने तुला बुद्धियोगाने काम करावं लागेल. आणि दुसरं काय सांगतात भगवंत की कर्म हे करावेच लागत असतात. यत किंचितही कर्म आपला सुटत नाही. आपण ज्यावेळेस या भौतिक प्रकृतीमध्ये येतो मित्रांनो, ज्यावेळी आपण या भौतिक प्रकृतीमध्ये येतो तेव्हा 3 गुणांनी युक्त असतो. 3 गुण कोणते, तर 3 गुण असतात. एक असतो सत्वगुण, एक असतो रजोगुण आणि एक असतो तमोगुण. आता मग 3 गुण आपल्यामध्ये
असतात. आपण भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर, आपला जन्म झाल्याच्या नंतर आपल्या विचारानुसार, आपल्या वाणीनुसार, आपल्या संस्कारानुसार, आपल्या कर्मानुसार, आपल्या चारित्र्यानुसार, आपल्या सवयीनुसारच आपल्याला पुढचा जन्म कर्मानुसार प्राप्त होत असतो. आणि मग तो कशाचं गाठोडा आपण घेऊन आलेलो आहोत मागच्या जन्मामध्ये, तेच गाठोडा आपण पुढं घेऊन आलेलो असतो. आपल्या विचाराचं, आपल्या कर्माचं, आपल्या सवयीचं, आपल्या संस्काराचं, आपल्या चिंतनाचं, आपण कशाचं मनन केलं आहे, आपण कशावर श्रद्धा ठेवली, आपण कशावर विश्वास ठेवला आहे. अंतकालेचे मामेव स्मरणुक्त्वा कलेवरम, अंतकाळी आपण कशाचं चिंतन केलं आहे तशाच प्रकारे आपल्याला जन्म मिळत असतो. आणि कशाचं आपण मनन केलं आहे, आयुष्यभर कशाचं स्मरण केलं आहे, तसंच आपण पुढचा जन्म आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून त्याचं गठोडा आपण सोबत घेऊन आलो असतो. आणि तशाच प्रकारे आपले जे भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर तीन गुणांनी आपण युक्त होतो. सत्व, रज आणि तम. सत्वगुणामध्ये जर आपण असतो तर 100% आपण सात्विक राहतो. आपण दुसऱ्याचं कल्याण चिंतितो, दुसऱ्याचं सुख पाहतो, दुसऱ्याचं हित कशामध्ये आहे चांगलं ते पाहतो. तो सत्वगुण सुखाने बांधलेला असतो. तो म्हणजे समाजाचं कल्याण, कुटुंबाचं कल्याण, राष्ट्राचं कल्याण, देशाचं कल्याण. आणि एक भगवंताशी कनेक्ट, निसर्ग नियमानुसार वागणार, सत्वगुणी वागणार, संयमी असणार, तो विनयशील असणार, प्रामाणिक असणार आणि सर्वावर प्रेम करणारा असणार, सर्व जीवांच्या ठाई प्रेमभावना, सद्भावना त्याची असणार, तो सत्वगुण असतो. कधी हिंसा करत नाही, कधी कोणाचं अपमान करत नाही, कधी कोणाची टवाळकी करत नाही, कधी कोणाचा उपहास करत नाही, कधी कोणाची उपेक्षा करत नाही, कधी कोणाला नावं ठेवीत नाही, कधी कोणाचं दुःख होईल, कधी कोणाला अडचणीत सापडेल असं तो करत नाही. तो सत्वगुणी असतो. आणि रजोगुण कसा असतो तर तो त्याला कितीही मिळालं, त्याला धन मिळालं, सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली, ऐश्वर्य मिळालं, त्याला गाड्या मिळाल्या, पैसा मिळाला, त्याला सगळ्या काही गोष्टी विपुल प्रमाणात मिळाल्या, सगळ्या सुखसुविधा त्याच्या पायाशी लोटांगण घेतात, तरी त्याचं समाधान होत नाही. तो मृगजळासारखं धावतच राहतो, कंटिन्यू धावत राहतो. तो असतो रजोगुणी. त्याचा कामाग्नी संतुष्ट होतच नाही, त्याला तृप्ती मिळतच नाही, तो कंटिन्यू संशयच असतो. तो असतो रजोगुणी. आणि तमोगुणी कसा असतो तर तमोगुणी असतो आळसी असतो. तो ज्याच्यामध्ये तमोगुण आहे मित्रांनो, तो आळसी असतो, निद्रिस्त असतो, झोपाळ असतो, 10-10 वाजेपर्यंत झोपतो, 8-8 वाजेपर्यंत झोपतो, आळसी असतो, कोणत्याही कामाचा आळस असतो. आज जे काम करायचं ना ते आपण उद्या करू, परवा दिवशी करू, 4 दिवसांनी करू. आळशी असतो, निद्रिस्त असतो, झोपाळ असतो. तो कंटिन्यू त्याच्यामध्ये एक ग्लानी आलेली असते, आळस आलेला असतो. दुसऱ्याला नावं ठेवण्यात तो पटाईत असतो, जो तमोगुणी असतो. दुसऱ्यांची टीका करतो, टावाळी करतो, उपहास करतो, उपेक्षा करतो, चाष्टा करतो, मत्सर करतो. दुसऱ्याचं कसं वाटोळं होईल ते त्याच्या डोक्यामध्ये असतो. दुसऱ्याला कसं दुःख देता येईल ते त्याच्या डोक्यामध्ये असतो. हिंसा करतो, त्याच्या अंगी सातत्याने क्रोध असतो, राग असतो, चिडचिड असते. तो सातत्याने लोभी असतो. तो सातत्याने दुसऱ्याचं नुकसान, दुसऱ्याला दुःख कसं पोहोचता येईल, हिंसा कशी करता येईल, त्याच्या डोक्यामध्ये तेच असतं. तो असतो तमोगुणी. टीका करतो, सातत्याने कपटी भाव त्याच्यामध्ये असतात. सातत्याने तो दुसऱ्याचं वाटोळच कसं होईल हे त्याच्या डोक्यामध्ये असतं. तो तमोगुणी असतो. आता भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर हे 3 गुण आपल्यामध्ये तयार होत असतात. आता 3 गुणमध्ये जो अधिक प्रभावशाली आहे तसे आपण वागत असतो. सत्वगुण असेल तर सत्वगुण म्हणजे चांगलाच असतो, सुखाने बांधलेला असतो. रजोगुण असेल तर आपल्याला कंटिन्यू किती मिळालं तरी आपण थांबतच नाही, आज आणखी पाहिजे असं वाटतं. आणि तमोगुण असेल तर आपण 100% दुसऱ्याचं वाटोळ, निंदा, नालस्ती, मद, मत्सर, मोह, झोपळू, निद्रिस्त, आळशी, भयभीत, मैथून, आहार जादा घेतो, खादाड असतो, तो तमोगुणी असतो. म्हणजे मग आपण आपल्यामध्ये कोणते गुण आहेत, या 3 गुणांनी आपण युक्त होतो भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर. आणि मग जो गुण आपल्यामध्ये वाढीस लागतो तसं आपण राहत असतो. म्हणून 3 गुणांनी युक्त भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर 3 गुणांनी युक्त होतो.
आणि 3 गुणांनी युक्त झालो की जो गुण आपल्यास वाढीस लागतो आपण तसं जीवन जगत असतो, तसे कर्म आपण करत असतो सातत्याने. जो गुण आपल्यामध्ये वाढीस लागलेला आहे तसेच कर्म आपण सातत्याने करत असतो. म्हणून श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात की तू बुद्धियोगाने कर्म कर. कर्म आपल्याला करावेच लागत असतात. भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर 3 गुणांनी युक्त असतो. जो गुण अधिक वाढीस लागलेला असतो तशाच प्रकारे तू कर्म करत असतो. आणि कर्म करत असताना तुला यत्किंचितही तुला कर्म सुटत नाहीत. क्षणाक्षणाला पदोपदी तुला कर्म करावं लागणार आहेत. तू झोपला तरी तुझा श्वास चालूच आहे. तू झोपला तरी तुझे स्वप्न तुला पडणारच आहेत. चालत असताना तू चालणारच आहे. विचार करत असताना तू मनात अनेक विचार 60-70 हजार विचार दिवसामध्ये येणारच आहेत. तुला नाकाने श्वास घ्यावा लागणारच आहे. तुला कानाने ऐकावं लागणारच आहे. तुला डोळ्याने पाहावा लागणारच आहे. तुला जोपर्यंत ह्या शरीरामध्ये मी उपस्थित आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा उपस्थित आहे तोपर्यंत हे शरीर क्रियाशील राहणार आहे. तोपर्यंत आपण कर्म करणारच आहोत. म्हणून कर्म आपल्याला चुकत नाहीत. आपल्या विचाराने आपण कर्म करणार आहोत. आपल्या ज्या कल्पना असतात, मनामध्ये चित्र रंगत असतो, त्याच्याद्वारे आपण कर्म करणारच आहोत. ज्या आपल्या फिलिंग असतात, भावना असतात, त्या भावनाद्वारे आपलं कर्म होणारच आहे. जसं आपलं ॲक्शन असतं तशी आपण ॲक्शन घेणार आहोत. ॲक्शनद्वारे आपलं कर्म होणारच आहे. आणि जसा आपला विश्वास असतो त्या विश्वासाद्वारे सुद्धा आपलं कर्म होणारच आहे. म्हणून आपण क्षणभरही कर्म केल्यावाचून सुटणार नाहीत. भगवंत सांगतात तुला क्षणभरही कर्म केल्यावाचून तू सुटू शकत नाही. म्हणून तुला कर्म करावेच लागणार आहेत. आणि भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर 3 गुणांनी युक्त होशील. त्या 3 गुणातून तुझ्यामध्ये जो गुण वाढीस लागलेला आहे त्या गुणाद्वारे तुझ्या हातून कर्म होणारच आहेत. म्हणून भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर आपल्या हातून आपल्यामध्ये जो गुण वाढीस लागलेला आहे गुणाद्वारे कर्म होणार आहेत. आणि किंचितही पदोपदी क्षणोक्षणी या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर क्षणोक्षणी आपल्याला कर्म करावेच लागणार आहेत. आता आपण जरी म्हणलं की आपण ज्ञान मिळवलं, आता आपण ज्ञान मिळवलेलं आहे असं आपल्याला वाटलं, आणि जर त्याचा अहंकार जर आपल्याला झाला तर त्या ज्ञानाला कवडी किंमतही राहत नाही. कवडी मात्र किंमत राहत नाही. आपल्याला जर ज्ञानाचा अहंकार झाला किंवा आपल्याला जर वाटलं की आता मी कर्मच नाही केलेले बरं, आता जी मी सक्रिय जीवन जगतोय या सक्रिय जीवनातून मी निवृत्त झालेलं बरं किंवा संन्यास घेतलेला बरा. काही पहा म्हणजे संसारात जर कंटाळले किंवा संसारामध्ये जर त्यांना त्यांच्या हातून काही होतच नसेल किंवा त्यांना कुटुंब सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा त्यांच्या हातून पार पडत नसेल किंवा कामाची जबाबदारीसुद्धा त्यांच्या हातून पार पडत नसेल किंवा जे त्यांना नेमून दिलेले काम असेल ते त्यांच्या हातून ते होतच नसेल, शंडपणा त्यांच्यामध्ये असेल, तर ते सक्रिय जीवनातून निवृत्त होतात आणि संन्यास घेतो म्हणतात. म्हणजे तो दिखावा करतात. परंतु भगवंत सांगतात की आपण जर सक्रिय जीवनातून निवृत्त झालो संन्यास घेतला किंवा मला कर्मच करायचे नाहीत असं जर आपण म्हणलो तर त्याला भगवंतानं नाकारलेलं. ते म्हणतात ते चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. किंवा मी खूप ज्ञानी आहे मग मला अहंकार झाला आहे आणि ज्ञानाने मी ज्ञान संपन्न होऊन सिद्धी प्राप्त करू शकेल, ते सुद्धा चुकीचं आहे सांगितलं भगवंतानं. भगवंत सांगतात ते सुद्धा चुकीचं आहे. दोन्ही याच्यामध्ये ज्ञान संपन्न जर तुम्ही झाले किंवा सक्रिय जीवनामध्ये तुम्ही जीवन जगत असताना अनासक्त होऊन तुम्ही जीवन जगलं पाहिजे आणि अनासक्त होऊन जीवन जगत असताना तुमच्यामध्ये प्रामुख्याने हृदयशुद्धी असली पाहिजे, तेव्हा तुम्ही सिद्धी मिळू शकता, तेव्हा तुम्ही यश मिळू शकता. ज्यावेळेस आपली हृदय शुद्धता होईल, आपल्या हृदयामध्ये शुद्धता असेल, पाण्यासारखी गंगेसारखी पवित्र निर्मळ हृदय जर आपलं असेल त्या टायमाला खऱ्या अर्थाने आपण यश मिळवलेलं आहे. त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण सिद्धी मिळवलेली आहे. त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण सक्सेस झालेलो आहोत. ज्ञान आहे परंतु ज्ञानाचा अहंकार असेल किंवा आपण जीवन जगत असू आणि आपण जर म्हणलो मी आता कर्मच करणार नाही तर ते चुकीचं आहे. कर्म करावेच लागणार आहेत. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे श्रेष्ठ सांगितलेले भगवंतानं. कर्म करावेच लागतात परंतु कर्म हे हृदय शुद्ध ठेवून कर्म केलं तर 100% यश आपल्याला मिळतच असतं असं भगवंतानं सांगितलेलं. म्हणून अनासक्त होऊन कर्म केले पाहिजे, फळाची अपेक्षा ठेवून कर्म करायचे नाहीत
हे भगवंतानं सांगितलं. मग कर्म कसे करायचे अर्जुनाला परत सांगितलं भगवंतानं. काय सांगितलं की तू विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म कर. आता हे ज्या भौतिक प्रकृतीमध्ये आपण आलेलो आहोत, विष्णू प्रित्यर्थ देवी देवतांना संतुष्ट कर. अर्जुनाला काय सांगितलं की तू यज्ञ म्हणून कर्म कर. आता जे आपण कर्म करतोय ते आपण यज्ञ म्हणून केले पाहिजे, विष्णू प्रित्यर्थ केले पाहिजे, देवी देवतांना संतुष्ट करण्यासाठी केले पाहिजे. मग आता आपण म्हणू की आपण यज्ञ म्हणून कर्म करू, मग देवी देवतांना संतुष्ट करायचे किंवा आपण विष्णू प्रित्यर्थ कर्म करायचे. तर भगवंत सगळ्यांच्या मध्ये बसलेला आहे, सगळ्यामध्ये आत्मा आहे, परमात्मा आहे. सगळ्या जीवाच्या हृदयस्थानी भगवंत उपस्थित आहेत. म्हणून आपण कर्म हे यज्ञ म्हणून केले पाहिजे. सर्वांना ते हिताचे कसे असतील, सर्वांना ते उपयोगी कसे पडतील, सर्वांच्या चांगल्या कामासाठी ते कर्म कसे होतील. भगवंत कुठं आहे तर सर्वांमध्ये आहे. चराचरामध्ये भगवंत आहे, निरगुण आहे, निराकार आहे भगवंत. म्हणून आपण त्यांच्या समाधानासाठी कर्म केले पाहिजे, त्यांच्या प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे, यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे. कारण आपण त्यांच्या समाधानासाठी जर कर्म केले तर आपण 100% श्रेष्ठ आहोत. निसर्गाचं समाधान, सृष्टीचं समाधान, नेचरचं समाधान, मानवहित, जनहित, पशुपक्ष्यांचं हित, जनावरांचं हित, या सृष्टीवर जेवढे जीवजंतू आहेत त्यांचं हितासाठी कर्म केले पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने या सृष्टीवर सुखाचं साम्राज्य पसरेल असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. म्हणून आपण जीवन जगताना आपण सुद्धा कधी नाही, कंटिन्यूस आपण सुद्धा कंटिन्यू समाजाचं हित कसं होईल, पशुपक्ष्यांचं हित कसं होईल, गोशाळेला कसं दान देता येईल, NGOला कसं दान देता येईल, आपल्या हातून समाजाची सेवा कशी घडेल, हे यज्ञ म्हणून, हा एक यज्ञच होतो. यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे. तेव्हा काय होईल, देवी देवता संतुष्ट होतील, निसर्ग संतुष्ट होईल, ब्रह्मांड संतुष्ट होईल, नेचर संतुष्ट होईल, ही प्रकृती संतुष्ट होईल, ही सृष्टी संतुष्ट होईल आणि मग हे सृष्टीवर सुखाचं साम्राज्य पसरेल असं भगवंत सांगतो की आपण यज्ञ म्हणून कर्म केलं पाहिजे. आता पूर्वीच्या काळी जनक आदी यांनी सिद्धी कशी प्राप्ती केली तर यज्ञ म्हणून कर्म केलं, त्यांनी कर्म यज्ञ म्हणून केलं. आता यज्ञ म्हणून जर कर्म केलं तर त्याच्यापासून खूप काही फायदा होतो आपल्याला. आपला जन्मसुद्धा यज्ञापासूनच होतो. कर्म करत असताना ते सृष्टीमध्ये फैलावले जातं आणि सृष्टीमध्ये गेल्याच्या नंतर ते यज्ञ होतं आणि यज्ञापासून पर्जन्यवृष्टी होत असते. कर्मापासून यज्ञ, कर्म हे वेदापासून, ब्रह्मापासून वेद, वेदापासून कर्म, कर्मापासून यज्ञ, यज्ञापासून पर्जन्यवृष्टी. आता आपण जे कर्म करतोय त्याच्यापासून यज्ञ म्हणून जर आपण कर्म केले तर त्याच्यापासून पर्जन्यवृष्टी होते, पाऊस येतो. कर्मापासून, यज्ञापासून, म्हणजे यज्ञ म्हणून जर कर्म केले तर त्याच्यापासून पाऊस पडतो. पाऊस पडला की धनधान्य निर्माण होतो. पाऊस पडला की सगळीकडे शेतीमध्ये धनधान्य आपण अगोदरच पावसाच्या अगोदर पेरतो आणि पाऊस पडला की त्याच्यापासून धनधान्य तयार होतं आणि धनधान्य तयार झालं की आपण ते खातो. ते आपण दळून आणतो, कांडून आणतो, कुटून आणतो ते धनधान्य आणि आपण ते खातो आणि आपण ते खाल्ल्याच्या नंतर त्याच्यापासून वीर्य तयार होते आणि वीर्य तयार झाल्यानंतर समागम होतो आणि समागम झाल्याच्या नंतर त्याच्यापासून जीव तयार होतात. त्याच्यापासून काय होतात, जीव तयार होतात. त्याच्यापासून मनुष्य तयार होतात. त्याच्यापासून आपलं भूचर असेल, उभयचर असेल, जलचर असेल, त्याच्यापासून जीव तयार होतात. जीव कशापासून होतात तर कर्मापासून होतात. म्हणून भगवंत अर्जुनाला काय सांगतात की तू यज्ञ म्हणून कर्म कर, समाजाच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी, कुटुंबाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, निसर्ग नियमानुसार प्रत्येकाला तुझं यज्ञ म्हणून कर्म जर केलं तू, देवी देवता संतुष्ट होतील, विष्णू प्रित्यर्थ ते कर्म होईल, देवासाठी ते कर्म होईल आणि देवासाठी कर्म जर झालं तर या ठिकाणी सुखाचं साम्राज्य नांदेल, सुखच पसरेल. म्हणून आपण कधीही कर्म करत असताना देवाच्या हितासाठी, ब्रह्मांडाच्या हितासाठी, पशुपक्ष्यांच्या हितासाठी, मानव हितासाठी, समाज हितासाठी, राष्ट्र हितासाठी, आपण देश हितासाठी, कुटुंबाच्या हितासाठी, आपल्या
सातत्याने हित कशात आहे याच्यासाठी जर कर्म केलं तर 100% या सृष्टीवर सुखाचं साम्राज्य नांदेल असं भगवंत सांगत, श्रीकृष्ण भगवंत. म्हणून कर्म आपण काय करायचे, यज्ञ म्हणून कर्म केलं पाहिजे. आपण यज्ञ म्हणून कर्म केलं तर त्याच्यापासून आपला जन्म होतो. कारण विद्वान जी लोक असतात ते 100% विद्वान लोकांनी असे कर्म केले पाहिजे की त्याचं अनुकरण हे जे विद्वान असतात, जे प्रतिभासंपन्न लोक असतात, जे आदर्श लोक असतात, त्यांनी जर चांगले कर्म केले तर त्याचंच अनुकरण पुढची पिढी करत असते, मुलं बाळ करत असतात, किंवा आपल्याकडे पाहून त्याचं अनुकरण किंवा त्याचंच अनुसरण ही पुढची पिढी करत असते. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात त्या ठिकाणी की तू कर्म करत असताना किंवा मी तर या 3 गुणाच्या पलीकडे. कोणत्या 3 गुणाच्या पलीकडे? रजोगुण, तमोगुण, सतोगुण. हे 3 गुणाच्या पलीकडे मला कर्म करण्याची गरज नाही. परंतु मी जर कर्म केले नाही त्या सृष्टीवर विनाश येईल, वर्णसंकर होईल, या सृष्टीचा अंत होईल, या सृष्टीचा नाश होईल. म्हणून मला कर्म करावं लागतील. मी कर्म केले तर माझं अनुकरण लोक करतील आणि माझं अनुकरण केल्यानंतर मग इथं सुख नांदेल. म्हणून मला सुद्धा कर्म करावं लागतं. मी 3 गुणाच्या पलीकडे आहे तरी मला कर्म करावं लागतात. आता तुम्हाला तर कर्म करावेच लागतील. मग तुम्ही कसे कर्म करायचे? तर भगवंताच्या प्रत्यर्थ कर्म करायची, देवदेवता संतुष्ट होतील त्याच्यासाठी कर्म करायचे, समाज संतुष्ट होईल त्याच्यासाठी कर्म करायची, देश संतुष्ट होईल, प्रत्येक जीवाच्या ठाई भगवंत उपस्थित आहे, त्याच्या प्रत्यर्थ त्याला समाधान, त्याचं हित, त्याचं शुभ कशात आहे त्याच्यासाठी तू कर्म कर. तेव्हा सृष्टीवर सुखाचं साम्राज्य नांदेल. आणि तू हे असं कर्म केलं तर त्याचं अनुकरण पुढची पिढी करेल. म्हणून आपण सुद्धा जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगलं जर कर्म केलं का आपलं पाहून लोक चांगलं कर्म करत असतात, मुलं चांगलं कर्म करत असतात, किंवा समाज आपल्याकडे पाहत असतो. म्हणून आपण चांगलं कर्म करा असं भगवंत सांगतात. आणि विद्वान लोकांनी ते कर्म केले पाहिजेत, त्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर जर लोकांना काढायचं असेल तर आज बघा, साधू आहेत, संत आहेत, स्वामी आहेत, आचार्य आहेत, पंडित आहेत, ते आज खूप चांगलं काम करतायत. म्हणून आज आपला धर्म टिकून आहे, आज आपली संस्कृती टिकून आहे, आज आपल्या संस्कृतीचं संगोपन होतं आहे, आज आपल्या संस्कृतीचं जतन होतं आहे. का तर हे साधू संत आहेत. डॉक्टर नामदेव शास्त्रीसारखे असतील, अनेक विद्वान आहेत, अनेक पंडित आहेत. आज ते चांगलं कर्म करतात म्हणून लोक त्यांचं अनुसरण करतात, अनुकरण करतात, त्यांच्या पावलापाऊल ठेवून चालतात. आणि म्हणून ह्या सृष्टीवर सुखाचं साम्राज्य नांदतं. म्हणून विद्वान जी व्यक्ती आहेत, अर्जुनाला सांगितलं भगवंतांनी की जे विद्वान लोक आहेत त्यांनी कधी लोकांना चुकीचं न सांगता चांगलंच सांगायचं. हे जर कर्म केले आपण तर 100% आपण श्रेष्ठ होऊ. आणि अनासक्त होऊन कर्म करावे, हे आसक्ती ठेवू नका असं भगवंतांनी सांगितलं की अनासक्त होऊन कर्म करा, ते लोक श्रेष्ठच असतात. आता हे सगळं ऐकून घेतल्याच्या नंतर अर्जुन म्हणतो की आता हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण तू जनार्दन आता एवढं करू नये. अनासक्त होऊन कर्म केले, आपण दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म केले, आपण सत्वगुणी राहून कर्म केले, आपलं लोक अनुसरण करतील, एवढं सगळं होऊनही लोक मग का बरं पाप करतात? का बरं? म्हणजे मनामध्ये पाप करण्याची इच्छा नसली तरी त्यांच्या हातून पाप कसं काय घडतं? आता अर्जुनाला ह्याचं उत्तर भगवंत खूप सुंदरपणे सांगतात की अर्जुना म्हणतात की अर्जुना, हे पाप कशामुळे होतं? तर हे रजोगुणापासून काम उत्पन्न होत असतो. आपण मागचे 2-4 मिनिटापूर्वी सांगितलं की रजोगुण कसा आहे, तर तो खादाड आहे, त्याची तृप्ती होत नाही. मग आता पाप आपल्याकडून का होतं, कंटिन्यू पाप का होतं आपल्याकडून? आपल्यामध्ये रजोगुण वाढीस लागलेलं आहे असं समजायचं असतं. कारण रजोगुणचा कामाग्नी हे कंटिन्यू जळतच असतो, तो विझतच नाही. ते कंटिन्यू इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, लोभ, मोह त्याचा पूर्ण होत नाही. रजोगुणातून काम उत्पन्न होतो. आणि एकदा काम उत्पन्न झाला आणि आपल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत की आपल्याला क्रोध येतो. आणि क्रोध आला की आपल्याला मूढता येते. मूढता आली की आपली स्मृती भ्रष्ट होते.
बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि आपल्याला अधोगती 100% मिळते, आपला अंत होतो, विनाश होतो. म्हणून जे काम आहे तो काम रजोगुणातून उत्पन्न होतो म्हणतात भगवान की रजोगुणातून काम उत्पन्न होतो. मग की कामाची निवस्थानं कुठे आहेत? कसं काय उत्पन्न होतोय काम आपल्यामध्ये? कसं काय आपल्याला राग येतोय? कसं काय आपली चिडचिड होते? कसं काय आपल्या इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण नाही झालं तर आपल्याला क्रोध येतो? तर काम उत्पन्न होतो कशामधून उत्पन्न होतो? तर रजोगुणामधून. ह्याची 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या 3 गुणामध्ये एक रजोगुण आहे. रजोगुण हे म्हणजे संतुष्ट होत नाही, त्याची संतुष्टी कधी होत नाही, तर त्याच्यामधून काम उत्पन्न होतो. आणि काम उत्पन्न झाला रजोगुणामधून, मग ते काम उत्पन्न कुठून होतं? तर त्याचं निवस्थान भगवंताने काय सांगितलंय? हे कुठं बसतो काम? कुठं लपून बसतोय हा शत्रू? तर भगवंत सांगतात की हे कामाचं निवस्थान आहे आपले इंद्रिय, जे आपले नसिका आहे, जे आपले डोळे आहेत, नेत्र आहे, जे आपले कान आहेत, जे आपली त्वचा आहे, जे आपली जिव्हा आहे, जे आपले इंद्रिय आहेत, 5 इंद्रिय, जीभ आहे, त्वचा आहे, नसिका आहे, कर्ण आहे, मुख आहे, हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्या 5 ज्ञानेंद्रियामध्ये तो काम लपून बसलेला असतो. जे मन आहे त्या मनामध्ये त्याचं निवस्थान आहे. कशाचं निवस्थान आहे? कामाचं. म्हणजे त्याचा जे शत्रू आहे तो काम, म्हणजे तोच कंटिन्यू तो जळतच राहतो, कामाग्नी जळतच राहतो. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, भौतिक सगळ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, नाही झाले तर राग येणार. जो काम आहे ना तो रजोगुणातून उत्पन्न होतो आणि रजोगुणातून उत्पन्न झाला पण तो बसतो कुठे? तर आपल्या इंद्रिय हे त्याची निवस्थान आहेत. मन हे एक त्याचं निवस्थान आहे आणि बुद्धीसुद्धा त्याची निवस्थान आहे. हे 3 घरामध्ये तो बसतोय. काम, तो शत्रू, कारण तो शत्रू आपल्यामध्ये आहे म्हणून आपण आपल्याकडून पाप होतं. इच्छा नसते आपली पाप करण्याची, परंतु तो काम उत्पन्न झालेला आहे ना, तो कशातून उत्पन्न झाला आहे? तो रजोगुणातून उत्पन्न झालेला आहे. रजोगुणातून काम उत्पन्न झाला. ही कामाची निवस्थानं कुठे येतं? इंद्रियामध्ये तो बसलेला आहे. आपल्याला डोळ्याने चांगलं घ्यायचं परंतु आपण वाईटच पाहतो, कानाने चांगलं ऐकायचं पण वाईटच ऐकतो, तोंडाने चांगलं बोलायचं पण वाईटच शिव्या गाळ्या देतो, नसिकाने चांगला सुगंध घ्यायचा तो वाईटच सुगंध घेतो, जिभेने चांगलं बोलायचं चांगलं खायचं तर वाईटच खातो, त्वचाने चांगल्या ठिकाणी स्पर्श करायचा तो वाईटच ठिकाणी स्पर्श करतो. जो काम आहे ना तो काम आपल्या इंद्रियामध्ये त्याचं घर करून बसलेलं आहे, निवस्थान आहे त्याचं. आता मन आहे, ते मन तर किती चंचल आहे, क्षणामध्ये तो कुठे जाऊ शकतं. म्हणजे मनामध्ये तो काम बसलेला आहे आणि बुद्धीमध्ये सुद्धा तो काम बसलेला आहे, त्याचं आवरण आलेलं आहे ते कामाचं. तो कधी संतुष्ट होत नाही. म्हणून संतुष्ट होत नाही. आपल्या इच्छा अपेक्षा आकांक्षा मोह त्याच्यामध्ये खूप प्रमाण असतो आणि मग तो इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत त्या शत्रूच्या, तर मग आपल्या हातून पाप कर्म घडतं. ते ह्या आत्मा शुद्ध आहे, या आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला त्याने झाकलेलं आहे. जसा धूर असतो आणि धुराने आग्नीला झाकलेलं असतं, आतमध्ये आग्नी असते. आत्म्याचं ज्ञान खूप शुद्ध आहे, आत्मा खूप शुद्ध आहे, परंतु जसं धुराने आग्नीला आच्छ दिलेलं असतं, आतमध्ये अग्नी असतो परंतु त्या धुराने आच्छ दिलेलं असतं अग्नीला. किंवा आरसा असतो, आरसा, आणि आरशाला धुळीने माखलेला असतं वरून. आरसा चांगला आहे परंतु धुळीने माखलेला आहे. किंवा एखाद्या स्त्रीचा गर्भ आहे, त्या गर्भाला वाऱ्याने वेष्टिलेला आहे, वरून ती वारेचं आवरण आलेलं आहे. आतमध्ये वाळ आहे, गर्भ आहे, परंतु तो वरून वार आलेले आहे, गर्भाला ते वाऱ्याने वेष्टिलेलं आहे. तशा प्रकारे या आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला त्या कामरूपी शत्रूनं आच्छ दिलेलं आहे. आणि आच्छ दिलेलं त्या ज्ञानाला आच्छ दिलेलं आहे, त्या बुद्धीला आच्छ दिलेलं आहे, त्या मनाला आच्छ दिलेलं आहे, त्या इंद्रियाला आच्छ दिलेलं आहे, ते आवरण त्या शत्रूने घातलेलं आहे आणि तो शत्रू आतमध्ये बसलेला आहे. म्हणून आपल्या हातून पाप घडते अर्जुना. आपल्यामध्ये 3 गुण आहेत, सत्व रज तम. सत्वगुण असेल तर पाप घडणारच नाही. रजगुण आहे तर रजगुणातून काम उत्पन्न होतो आणि काम उत्पन्न झालं की आपल्या हातून पाप घडतं, कारण ते इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करायच्यात म्हणून पाप घडते, म्हणून आपल्याला राग येतोय, म्हणून आपल्याला क्रोध येतोय. म्हणून यो राग आणि क्रोध जो तयार करतोय तो काम आहे. आणि तो काम कुठं बसलाय? तर इंद्रियामध्ये बसलाय. तो कुठं बसलाय? तर मनामध्ये बसलाय.
त्याने बुद्धीला आवरण घातले, मनाला आवरण घातलं, इंद्रियाला आवरण घातलं, म्हणून त्या शत्रूवर तुला विजय मिळवायचा. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन क्रीडा करी. रात्रंदिवस युद्ध चालू आहे त्या कामाचं. तो कामाग्नी जळत राहतो. जसं एखादं अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये आपण जसं इंधन टाकतो तर अग्नी अधिक प्रज्वलित होतो, तशा प्रकारे काम आपला अधिक 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 प्रज्वलित होतो. का तर आपल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, मोह हे वाढत चालतो. आणि वाढला की आपला ते जर पूर्ण झाला नाही तर 100% आपल्याला क्रोध येतो. आणि क्रोध आला की आपला विनाश हा 100% निश्चित असतो. अंत 100% निश्चित असतो. म्हणजे ऊर्ध्व गच्छती सत्वस्था मध्ये तिष्ठन्ते राजसा आधो गच्छती तामसा. म्हणजे तमोगुण आहे. हे काय तमोगुण आहे. म्हणून हे तमोगुण याने काय केलंय, रजोगुणातून उत्पन्न झालाय तो काम. आणि काम कुठं बसलं तर मनामध्ये, बुद्धीमध्ये, इंद्रियामध्ये लपून बसलाय. परंतु त्या कामरूपी शत्रूवर आपल्याला विजय मिळवायचा आहे, त्याच्याशी युद्ध करायचं आहे आपल्याला आता, आणि बुद्धीने काम करायचं. म्हणून अर्जुनाला भगवंत काय सांगतात की तू हे सगळं काही करतोयस, तू सांगतोस की मी याच्यातून भिक्षा मागितलेली बरी, परंतु तू हे जे काम आहे ना, हे काम करतोय तुझा, हे शत्रू काम करतोय, तू बुद्धीने काम नाही करत. म्हणून आपण सुद्धा जीवन जगत असताना बुद्धीने काम केलं पाहिजे. तमोगुण वाढतोय का, रजोगुण वाढतोय का, सत्वगुण वाढतोय, याच्यावर नजर ठेवली पाहिजे. जागरूक राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. आपले विचार काय चालू आहेत, आपल्या भावना काय चालू आहेत, आपण कोणती कल्पना करतोय, आपण कशी ॲक्शन घेतोय, आपण कशावर विश्वास ठेवतोय, याच्याविषयी आपण जागरूक असलं पाहिजे. त्या शत्रूवर विजय मिळवला पाहिजे, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. असं तू कर्म कर, बुद्धीने कर्म कर. बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. तू गोंधळून जाऊ नको. तू म्हणतोस की मला आता या अशा दांभिक जे द्विधा अवस्थेमध्ये तुम्ही बोलताय ना जनार्दना, श्रीकृष्ण भगवंता, तुम्ही असं जे बोलताय ना, तर माझी बुद्धी गोंधळून गेली, माझ्यासाठी हितकारक काय ते मला सांगा. म्हणून भगवंत सांगतात की बुद्धीने तू काम कर, हे बुद्धीने काम कर. कारण अर्जुन पहिला गोंधळून गेला होता की तुम्ही अशा मिश्रित बोलतात, मला असं का मिश्रित बोलतायत तुम्ही, असं मला संदिग्ध का बोलतात, असं दुटप्पी का बोलतात, की कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. आता कर्म म्हणताय आणि बुद्धी पण म्हणताय, मग कसं करू, तर बुद्धी ही श्रेष्ठ आहे. आता मग कशी श्रेष्ठ आहे, कर्म चांगले करावे लागतील. कर्म तर 100% गुणाद्वारे होतच असतात, किंवा चांगल्या हितासाठी कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. आता ह्या तुला कर्म करत असताना तुझ्यामधून रजोगुणातून काम उत्पन्न होणार आहे. मग काम कशाने उत्पन्न होतं, तर शत्रू कुठं बसले, तर मनामध्ये, इंद्रियामध्ये, बुद्धीमध्ये त्यांनी आपल्याला आवरण घातले, त्या शत्रूवर आपल्याला विजय मिळवायचा. म्हणून तू चांगलं कर्म कर. आता आपण सुद्धा कंटिन्यू काम करत असताना, जीवन जगत असताना, क्षणाक्षणाला पदोपदी दुःखमय हे संकटाने जीवन भरलेलं आहे. परंतु आपल्या बुद्धी चालून त्या ठिकाणी काम करावं लागेल, अनासक्त होऊन काम करावं लागेल, आसक्ती न ठेवता काम करावं लागेल. आणि अनासक्त होऊन जर कर्म केलं, भगवंत प्रत्यर्थ कर्म केलं, भगवंताशी काय योजना असेल तशा पद्धतीने कर्म केलं, थोडंही विचलित नाही झालं, तर 100% आपल्या हातून चांगलं कर्म घडतील. आणि चांगलं कर्म घडले की सुखी, एकदम सुखाचं साम्राज्य आपल्यामध्ये नांदेल. म्हणून हे मग आता हे स्टेप सांगितले भगवंतांनी शेवट अर्जुनला, की आता तुला कोणत्या स्टेप सांभाळायच्यात. आपण हे शरीर आहे, हे मांसाचा गोळा आहे, त्याला इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, त्याच्यामध्ये आत्मा आहे, त्याच्यावरती एक नियंत्रण करता परमात्मा आहे. आता हे शरीर आहे, शरीराच्या नंतर काय येतं, तर शरीराच्या नंतर इंद्रिय आहेत, इंद्रियाच्या नंतर हे स्टेप सांगितले, शरीर आहेत, त्याच्यानंतर इंद्रिय आहेत, त्याच्यानंतर मन आहे, मनाच्यावर बुद्धी आहे, बुद्धीच्यावर आत्मा आहे, ना आत्माच्यावर परमात्मा आहे. म्हणून तुला हे शरीराला एकदा एकदम याने पाहावं लागेल, कशाने निरीक्षण करावं लागेल. शरीर आहे, याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. मग आता ज्ञानाच्या वर, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाच्या वर मन आहे, मन, त्या मनाला तुला संयमित करावं लागेल, निग्रहित करावं लागेल, आणि कंटिन्यू त्याला निग्रहित, संयमित, कंट्रोल करावं लागेल मनाला. आणि मनाच्या वर बुद्धी आहे, मग बुद्धीने तुला मनाला संयमित करावं लागेल. बुद्धी, शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी, त्याच्यावरती आत्मा, त्याच्यावर परमात्मा आहे. अशा स्टेप तुला समजून घ्यावं लागतील, बुद्धीने तुला काम करावं लागेल. सगळ्यात वरचा स्तर कोणता आहे, आत्म्याच्या खाल्ला बुद्धी, मग तुला बुद्धीने काम करावं लागेल. शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी, मग आत्मा. मग आत्म्याच्या खालचा जो स्तर आहे, तुला बुद्धीने काम करावं लागेल. हे स्टेप तुला समजून घ्यावा लागतील अर्जुना, तेव्हा तुझे कर्म चांगले होतील, तेव्हा तुझे हितकारक होतील, तेव्हा तुला खऱ्या अर्थाने मनामध्ये संतुष्टी, तुझा
जर इंद्रिय तृप्तीसाठी तू झगडतोय ते निघून जाईल आणि मनाला शांतता लाभेल, चित्तामध्ये शांतता लाभेल. आपल्यालासुद्धा चित्तामध्ये शांतता लाभायची असेल तर क्षणोक्षणी करावा हाच विचार तरवया पार भव सिंधू. क्षणोक्षणी आपल्याला विचार करावा लागेल, तर बुद्धीने काम करावं लागेल. म्हणून अर्जुना तू बुद्धीने काम कर असं भगवंत सांगतात. पहिल्यांदा अर्जुन गोंधळून गेला होता, परंतु बुद्धीने काम कर सांगितलं भगवंताने. म्हणून काही जण काय करतात की बळच असं आवरून धरतात, काय की मी खूप संन्यास घेतला किंवा मी खूप ज्ञान मिळवलं असं दाखवतात, दिखावापणा करतात. परंतु ते लोक दिखावापणा करणारे किंवा लोकांना आकर्षित करणारे ते दुराचारी असतात. भगवंत सांगतात ते काय असतात, दुराचारी असतात. ते काय असतात, मिथ्याचारी असतात. ते दांभिक लोक असतात की बळच लोकांना दाखवायचं की मी खूपच म्हणजे सक्रिय जीवनातून आता संन्यास घेतलेला आहे किंवा मी खूप ज्ञानसंपन्न आहे, परंतु हृदयशुद्धी त्याच्यामध्ये नसते. जसं एखादा आपण ध्यानाला बसल्याच्या नंतर मेडिटेशन करायला लागल्याच्या नंतर आपण मेडिटेशनला बसतो, परंतु मनामध्ये इतके विचार येतात की ते मेडिटेशनच होऊ देत नाही. तशा प्रकारे सक्रिय जीवन जगत असताना आपण जीवन जगतो, परंतु आतमध्ये आपल्या मलिनता आहे. त्या मलिनतेला भगवंताने सांगितलंय, त्या दुराचारी विचाराला भगवंत सांगतात तसे लोक मिथ्याचारी असतात, दांभिक असतात. ते काय असतात, दांभिक असतात, मिथ्याचारी असतात, दुराचारी असतात. म्हणून तसं न वागता हृदय शुद्ध होऊन आपल्याला कर्म करावं लागतील, अनासक्त होऊन कर्म करावं लागतील, भगवंत प्रत्यर्थ कर्म करावं लागतील, विष्णू प्रत्यर्थ कर्म करावं लागतील, यज्ञ म्हणून कर्म करावं लागेल आणि बुद्धीने कर्म करावं लागतील. आपल्या कामरूपी शत्रूवर आपल्याला विजय मिळावा लागेल. तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्याला कर्म कळेल. आणि कर्म एकदा कळालं की 100% आपलं जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवंताच्या आपण ऐश्वर्यधामामध्ये, आपण भगवंताच्या नित्यधामामध्ये, आपण भगवंताच्या गोलोक वृंदावनामध्ये, वैकुंठधामामध्ये, ऐश्वर्यधामामध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत आणि भगवंताला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपण नरकयोनीमध्ये जाणार नाहीत, आपण जन्म आणि मृत्यूचा मार्गक्रमण करणार नाहीत, तर आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊ. असे जर आपण भगवंताने सांगितलं तसे कर्म केले, आचरण केलं, इम्प्लिमेंट केलं, आत्मसात केलं, आचरणात आणलं तर जाऊ. नाहीतर उगच आपला कामरूपी शत्रूने आपल्यावर जर विजय मिळवला तर मग आपण विजयी होणार नाहीत. त्यामुळे भगवंत सांगतात की आपण कर्म अशा प्रकारे केले पाहिजे. तिसरा अध्याय वाचला पाहिजे. गीतेमध्ये 3रा अध्याय जर आपला वाचला, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये मिळतं. फक्त हळूहळू आपल्याला ते कोडे उलगडत चालतात आणि हळूहळू आपल्यामध्ये हृदयशुद्धी होते. हळूहळू ते विचारात जातं, कल्पनेत जातं, भावना जातं, विश्वासात जातं आणि ॲक्शन आपण तशी करायला लागतो. म्हणून भगवद्गीता ही वाचली पाहिजे. मित्रांनो, आपल्याला हा 50 मिनिटाचा व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा, इतरांनाही पोहोचवा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्णा. पुन्हा एकदा सर्व भक्तांना मनापासून हरे कृष्ण.